सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। चांदवड केंद्रातील सरकारने कांदा निर्यातीचा निर्णय घेतला, मात्र त्याआधी कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांवर घरावर सरकारनं नांगर फिरवला। आता निर्यात सुरू करण्याचा काय उपयोग असा सवाल माजी आमदार श्रीश कोतवाल यांनी केला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 3 लाख टन कांदा निर्यात परवानगी देण्याचा निर्णय घेतला। यावर माजी आमदार कोतवाल यांनी संताप व्यक्त केला। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देविदास जाधव यांनी। राज्य शासनाने गेल्या तीन महिन्यापासून कांदा निर्यात बंदी केलेली होती। त्या कांदा निर्यात बंदीवर गेल्या 2-3 दिवसापासून निर्यात बंदी उठवली आहे, परंतु त्यामध्ये शेतकऱ्यांची सुद्धा समाधानी नाही आणि काही राजकीय नेत्यांची सुद्धा समाधानी नाही। या संदर्भामध्ये आज मी या ठिकाणी चांदवड देवळा मतदारसंघाचे माजी आमदार श्रीश कोतवाल यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत आणि त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत की या निर्यातीस उठवल्या संदर्भामध्ये काय सांगणार आहे, त्यांची संपर्क साधणार आहोत। भाऊ, काय सांगाल? 2 दिवसापूर्वी केंद्र सरकारची टीव्हीला बातमी आली की निर्यात बंदी उठवत आहेत, परंतु निर्यात बंदी उठलेली नाही। काल निर्यात बंदीच्या उठवल्याच्या हुलीमुळे जवळजवळ 2200 रुपयापर्यंत कांदे गेले होते। 1900 ते 2000 रुपये ॲव्हरेज कांदे विकत होते। आज तोच कांदा 1400-1300 रुपये ॲव्हरेज विकतोय आणि 1500 रुपयाच्या वर एखादी गाडी किंवा एखादा ट्रॅक्टर जातोय। हे जे भाजपाचं धोरण आहे, हे धोरण चुकीचं आहे असं मी या प्रसंगी म्हणतो। मी आज सकाळीच टीव्हीला पाहिलं तर आज त्यांनी परत स्पष्टीकरण केलं की 31 मार्च पर्यंत ही परिस्थिती अशीच राहील आणि 31 मार्च नंतर निर्यात बंदीचे आपलं निर्यात सुरू करण्याचे आदेश आम्ही देणार आहोत। मला हे सांगायचं या निमित्तानं भारतीय जनता पक्ष याचं जे धोरण आहे ते धोरण आहे शेतकऱ्याचं मरण। 2014 मध्ये 3000 रुपये क्विंटल कांदे विकत होते, त्यावेळेला 350 ते 400 रुपये खताची गोणी मिळत होती। आज ती खताची गोणी 1400 ते 1500 रुपयाला मिळते। जी मजुरी त्या काळामध्ये 150 ते 200 रुपये होती, आज तीच मजुरी 300 ते 400 रुपये झालेली आहे आणि कांद्याचे बाजार मात्र 1000 रुपयाच्या आत गेलेले। एक क्विंटल कांदा पिकवायला 2000 रुपये खर्च येतोय आणि तो जर आमचा कांदा 1000 रुपये विकणार असेल तर शेतकऱ्याने जगायचं कसं काय? आपण सगळे म्हणतो शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, पण तो तळमळतोय, मरायला त्याची अवस्था। जर आत्महत्या करायची असेल ना तर त्याच्या खिशामध्ये आत्महत्या करण्यासाठी विष घेण्यासाठी देखील पैसे नाही। आणि हे असंच जर चालू राहिलं, पुढच्या वेळेला जर कदाचित हे भाजपा सरकार निवडून आलं तर आज शेतकऱ्याच्या खिशात पैसे राहिलेले नाहीये, उद्या शेतकऱ्याच्या अंगावर एक कपडे देखील ठेवणार नाही अशी परिस्थिती आहे। हे भाजपाचं जे धोरण आहे ते धोरण मात्र शेतकऱ्याच्यासाठी अत्यंत घातक आहे। कांद्याचे भाव वाढले, निर्यात बंदी, सोयाबीनचे भाव वाढले, आयात, तुरीचे भाव वाढले, आयात। अहो पण जो शेतकरी पिकवतोय त्याच्या पदरात कधी काही पडेल का नाही? हा मोदीच म्हणाले होते 2019 निवडणुकीमध्ये पिंपळगावला की मैं किसानों की आमदनी दुगनी करूंगा। म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न जर 2019 ला 1500-2000 रुपये कांदे विकत होते, 3000 रुपये कांदे विकत होते, आज आमचा कांदा 6000 रुपये विकायला पाहिजे होता, पण तो कांदा 1800 आपलं 1000 रुपयाच्या पर्यंत विकतोय। त्यामुळे आमचं उत्पन्न डबल झालं नाही, तर ते उत्पन्न म्हणजे आधारभूत किमतीच्या देखील खाली गेलंय आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला जगणं भयंकर खडतर झालंय। सगळ्या शेतकरी बांधवांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये या शेतकरी विरोधी सरकारला किंवा भाजपाला त्याची जागा दाखवून दिली पाहिजे, यांना पराभूत केलं पाहिजे अशी माझी या प्रसंगी खास करून शेतकरी बांधवांना विनंती आहे। एकंदरीतच या ठिकाणी सांगितलं की भाजप हे सरकार जे आहे हे शेतकऱ्याच्या धोरणाच्या विरोधात आहे। या संदर्भात आज या ठिकाणी कांदा निर्यातीवरूनच एक कांदा निर्यात असो किंवा कुठल्याही शेतकऱ्यांचं पीक असो या संदर्भामध्ये या ठिकाणी माजी आमदार श्रीश कोतवाल यांनी खंत व्यक्त केली। जागर जनस्थानसाठी चांदवडहून देविदास जाधव, चांदवड। काय सांगाल शेतकरी म्हणून तुम्ही आज? काय केंद्र सरकारने 2 दिवसापूर्वी सांगितलं की निर्यात बंदी उठवली, याचा परिणाम 1000-1500 रुपये कांदे जात होते ते लगेच 2000, 2500 रुपये विकायला लागले। परंतु एकच दिवसात त्या कुठल्याही प्रकारे रिझल्ट आला नाही आणि कुठल्याही प्रकारे ऑर्डर नाही, म्हणून परत कांदे 1000च्या आत विकू राहिले। म्हणून ही एक शेतकऱ्याची फसवणूक केली। केंद्र सरकारने निर्यात खुली केली, आमच्या
भारतीताई पवार खासदार यांनी पण घोषणा कौतुक केलं की केंद्र सरकारने निर्यात खुली केली, परंतु प्रत्यक्षात तसं कुठल्याही प्रकारचं काही झालं नाही। बीजेपी सरकारने शेतकऱ्यांचं वाटोळं केलं। खतांच्या, पेट्रोल, डिझेल खूप महागाई झाली, परंतु शेतकऱ्यांचा थोडा बाजार वाढले, टमाट्याचे बाजार वाढले का आयात करणं, सोयाबीनचे बाजार वाढले का निर्यात करणं, हे सर्व बीजेपीने शेतकऱ्यांच्या विरोधात अंमलबजावणी केली आणि शेतकऱ्यांना एक लाचार बनवलं। 2000 रुपये देऊन फक्त अच्छे दिन आने वाले, अमके दिन आने वाले, प्रत्यक्षात काहीच झालं नाही। मी कळकळीने विनंती करतो की सर्वसामान्य शेतकऱ्यांनी या बीजेपी सरकारला धडा शिकवला पाहिजे, यांना मतातून रोखलं पाहिजे अशी विनंती करतो आणि थांबतो। मात्र शेतकऱ्यांच्या घरावर आधी नांगर फिरवत आता पुन्हा कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यानंतर आता चांदवड येथे बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक पाहायला मिळते। मात्र आता सध्या शेतकरी कभी खुशी कभी गम अशा भावनेत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। जागर जनस्थानसाठी देविदास जाधव, चांदवड।